तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जालना. तर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जालना यांच्या अधीनस्थ विविध स्तरावरील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे कार्डिओलॉजिस्ट. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते MBBS लागेल, तसेच MD किंवा MS किंवा DM कार्डिओलॉजी तुम्हाला इथे लागणार आहे आणि विथ MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 1,20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे रेडिओलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS अँड MD रेडिओलॉजी किंवा DMRD किंवा DNB इथं लागणार आहे. तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला कॉल बेसिसनुसार इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS अँड MD मेडिसिन तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS अँड MD मेडिसिन किंवा DNB इथं लागणार आहे. तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 50,000 रुपये इथे मिळणार आहे प्लस इन्सेंटिव्ह. त्यानंतरचे पद आहे OBGY किंवा गायनोकॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं दोन जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS अँड MS किंवा DGO तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 50,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एनेस्थेसिस्ट. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS अँड MD किंवा MS किंवा DA किंवा DNB किंवा DE विथ MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 75,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सर्जन. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS अँड MS सर्जरी किंवा DNB किंवा डिप्लोमा इन सर्जरी तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 50,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी इथं दोन जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS अँड MD पेडिट्रिक किंवा DCH इथं लागणार आहे. तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑर्थोपेडिक सर्जन किंवा ऑर्थोपेडिक्शन आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MBBS अँड MS ऑर्थो किंवा डिप्लोमा इन ऑर्थो आणि MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 50,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं 17 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS आणि MMC रजिस्ट्रेशन इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 60 वर्षापर्यंत आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 29/7/2025 पर्यंत इथं असणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला जालना DIHFWS NONPIP या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर तिथं कशा प्रकारे होणार आहे तर प्राप्त अर्जांची छाननी करून सामाजिक आरक्षण तसेच शैक्षणिक पात्रता तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अथवा शासकीय सेवेतील अनुभव तर यानुसार तुमची इथं गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि त्यानुसार सर्वाधिक गुणांच्या आधारे एकास 5 याप्रमाणे गुणवत्तेनुसार उमेदवारांना इथं थेट मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, बँकेचा DD तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 24/1/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय जालना. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते सकाळी 10 ते दुपारी 5:30 या कालावधीमध्ये इथं सादर करायचे आहेत. तसेच या पदांसाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती 28/1/2025 ला इथं होणार आहे दुपारी ठीक 4 वाजता आणि जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांचे दालन किंवा जिल्हा परिषद जालना येथील सभागृह. तर या ठिकाणी तुमची इथं मुलाखत होणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.